काँग्रेसने राज्यातून चंद्रकांत हांडोरे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे। काँग्रेसने आज 4 नावांची घोषणा केली। राजस्थानमधून सोनिया गांधी, हिमाचल प्रदेशातून अभिषेक मनु सिंघवी, बिहारमधून अखिलेश प्रताप सिंग यांनाही काँग्रेसने राज्यसभेचं तिकीट दिलं आहे। चंद्रकांत हांडोरे यांना पक्षाने विधान परिषदेचंही तिकीट दिलं, मात्र त्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते। चंद्रकांत हांडोरेंना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले। पक्षश्रेष्ठी यांनी दगाफटका होणार नाही याची काळजी घेतील आणि नक्की राज्यसभा निवडणूक जिंकू अशी शाश्वती यावेळी हांडोरे यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढेंनी। माझ्याबरोबर चंद्रकांत जी आहेत। खरं तर विधान परिषदेचा जो रिझल्ट होता तो तुम्हाला खूप दुःखद होता, धक्का देणारा होता, दगाफटका झाला असा होता। आता राज्यसभेच्या उमेदवारी देखील जाहीर झालेली आहे, कसं पाहता याकडे? पहिल्यांदा मी आमचे नेते राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी, आमचे अध्यक्ष आदरणीय खरगे साहेब, नानासाहेब पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांना मनापासून धन्यवाद देतो की माझ्यासारख्या एका आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला त्यांनी राज्यसभेचं तिकीट दिलं। निश्चितपणे मी जिंकून येणारच आहे। काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी, सर्व धर्म समभावाची भूमिका घेण्यासाठी, मागासवर्गीयांना न्याय देण्यासाठी मी तत्पर राहीन। आमचे ज्येष्ठ नेते माननीय पवार साहेब, शरद पवार साहेब, माननीय शिवसेना नेते उद्धव ठाकरे साहेब यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की आमची महाविकास आघाडी निश्चितपणे या राज्यसभेच्या जागेसाठी प्रयत्न करतील आणि मला सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल। पक्षीय बलाबल कसं पाहताय? अशोक चव्हाणांबरोबर आणखीन काही लोक जाऊ शकतात अशी शक्यता आहे। अशा वेळेस पक्षीय बलाबल काय सांगताय? किती शाश्वती वाटते तुम्हाला? नाही, अशोक चव्हाण साहेबांच्या बरोबर कोणी जाणार नाही आहे, कारण सगळ्यांना माहिती आहे 4 महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे आणि प्रत्येकांना पुन्हा उभा राहायचं आहे। आमदार म्हणून त्या मतदारसंघाची सेवा करायची आहे त्यांना। त्यामुळे आमचे सगळे आमदार महोदय निश्चितपणे माझ्या मागे उभा राहतील असा मला विश्वास आहे। विधान परिषदेच्या वेळेस दुर्दैवानं माझा पराभव झाला, परंतु खेळाडू वृत्तीने तो पराभव मी स्वीकारला आणि नवीन जोमानं पुन्हा काँग्रेस पक्षासाठी, संघटनेसाठी काम करायला सुरुवात केली। निश्चितपणे या महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांच्यासाठी, जनतेसाठी, कामगारांसाठी, मागासवर्गीयांसाठी, ओबीसी असेल, मराठा गरीब असेल, शेतकरी असतील, या सगळ्यांसाठी काम करण्याची एक संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षानं दिलेली आहे। मी काँग्रेस पक्षाचा आभारी आहे। कॅमेरा पर्सन गजानन बालापूरकरचा प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।